हेल्थ इन्शुरन्स घेताना सगळ्यांना वाटतं की सगळं कव्हर होतं, पण काही गोष्टी ह्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. त्यामध्ये पहिली गोष्ट, ओनली इन्व्हेस्टिगेशन अँड इव्हॉल्युशन. जर आपण फक्त तपासण्या, टेस्ट किंवा इव्हॉल्युशन पर्पजसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो तर ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. दुसरी गोष्ट आहे डेंटल ट्रीटमेंट, फिलिंग, क्लिनिंग, रूट कॅनल, ह्या दाताच्या रिलेटेड गोष्टी हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. तिसरं आहे कॉस्मेटिक सर्जरी. जर आपण कॉस्मेटिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी करत असेल, ती मेडिकली नेसेसिटी नसेल तर ती हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. चौथी आहे सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी. ड्रग, अल्कोहोल किंवा सेल्फ हार्म करून, सुसाईडचा प्रयत्न करून जर आपल्याला काही इंजुरी झाली तर ती हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. पाचवी गोष्ट, रेस्ट, रिहॅबिलिटेशन आणि क्युअर. फक्त आराम करण्यासाठी कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत असेल किंवा पोस्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये घरी कोणी नर्स बोलवत असेल आणि ट्रीटमेंट घेत असेल तर ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. हेल्थ इन्शुरन्स ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेताना या काही काही गोष्टी एक्सक्लुजन मध्ये आहेत, याचा आपण विचार करायला पाहिजे आणि डॉक्युमेंट क्लिअरफुली वाचूनच हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे. धन्यवाद.